हिंगणघाटवरून आमची सवारी निघाली होती कळंबच्या दिशेने आणि त्यासोबतच पहिले आम्हाला हिंगणघाटवरून मला माझ्याच घरी जो माझ्या भावाला पिक करायचं होतं. ठीक आहे, म्हणजे माझं नाही राहिलं आता ते घर, त्याचं आहे बरं का. त्यानंतर मग आम्ही कळंबवरून आईबाबाला घेतलं आणि आईबाबा आणि मी अन्विक्षा सुमेध मागं बसलेलो आणि सुमेधचे पप्पा आणि सोहाईल समोर 10 वाजले होते. तर आम्ही नाश्ता केला देवगाव इथे. तिथे शिवाजी महाराजांची प्रतिमा पाहून मनात काहीतरी वेगळंच छान असं आलं. तर म्हटलं चप्पल काढून थोडंसं सँडल काढून त्यांचा प्रणाम घेतला आणि एक छोटीशी व्हिडिओची क्लिप घेतली. तुम्हाला चांगली वाटली असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्यानंतर आम्ही आलो आपल्या घराच्या दिशेला. तुम्हाला माहितीच आहे, जे लोक माझे रेग्युलर व्ह्यूवर आहे त्यांना माहिती का माझं घर बांधणं सुरू आहे. आज स्लॅब होता, तर त्याकरता आम्ही अमरावतीला आलो होतो. सगळ्यांना माहिती की मी अमरावतीला घर बांधत आहे. त्यासोबतच मग अन्विक्षा आणि सुमेध आम्ही कार पार्किंग केल्यानंतर इकडे ते फिरू लागत होते. म्हणजे फिरत होते इकडे तिकडे. तर फिरणारच आहे लेकरं का करणार आहे. स्लॅब टाकण्यात तर मदत करू शकत नाही, आम्ही मोठेच नाही करू शकत, तर ते का करणार आहे. त्या स्लॅब टाकणाऱ्या त्या माणसांसोबत महिला होत्या, त्याच्यावर मला लई टोमणे बसले, काय सांगू तुम्हाला. नंतर मग एंटर केल्याबरोबर ही आमच्या घराची लॉबी आहे आणि त्यानंतर हा हॉल आहे. आज याच्यावर टाकण्याचं हे बघा, मी तुम्हाला एक छोटं कार्टून दाखवते माझं. नंतर थोडंसं खिडकीतून बाहेर बघताच मला माझी चिमुकली मोबाईल घेऊन दिसली. काय माहिती एवढं कोणतं गैरचिंतन सुरू होतं आणि एवढं कोणतं भारी पाहणं सुरू होतं मोबाईलमध्ये, याचा आश्चर्याचा धक्काच बसला मला, काय सांगू. कॅमेरा इकडे टर्न केल्याबरोबर आम्ही 3-4 कॅमेऱ्यामध्ये आलो. माझा भाऊ अहो आणि माझी आई पण. आणि मी यांना दाखवते पा कार्टून किती कारभार करते. हे असं दिसतंय बघा यांचं काम किती मेहनतीचं आहे. हे बघूनच असं वाटते बापरे, ह्या महिला तर एवढ्या स्ट्रॉंग होत्या, एवढं तुम्ही बनवू नाही शकत. आमचे बाबा म्हणाले 2-3 टोपले उचलून बघ, तुझं पण थोडंफार वेट लॉस होईल. आमचा कार्टून त्या सिमेंटाच्या गोण्याच्या मागून निघलं. मला आश्चर्याचा धक्काच पोचला की हे पोरं इथच्या इथं कसं का गायब होऊ शकते. खरं सुमेध होऊ शकते, लिटरली होऊ शकते. नंतर आमच्यासोबत चालत चालत जात होता. त्याला तो हे काय आहे ते काय आहे प्रश्न करतो. त्याला सगळं माहिती असून सुद्धा तो प्रश्न करते. प्रश्नाची दुकान आहे माझं पोरतं. ज्याच्या जवळ पण सोडलं ना तो हेच म्हणून याला घेऊन जा रे बा, ह्या प्रश्नपूर्तीचे मी प्रश्न सोडवता वेडा होऊन जाईल. मग मला पुन्हा एक वेळा जायचं होतं. मग मी पुन्हा एक वेळा एंट्री केली आणि मग मी स्वतःच असं वरतं खाली काहीतरी कॅमेरा फिरून बघण्याचा प्रयत्न केला. नंतर मग मी तुम्हाला सगळ्यांना काय सांगत आहे मलाच नाही माहीत, पण मी हे सगळं विसरली. पण जेणेकरून तुम्हाला सांगते की हे बघा आज आमचा स्लॅब सुरू आहे, मला खूप छान वाटतं आहे. मग सुमेधचे पप्पा तो कोणासोबत बोलत आहे. मी म्हटलं मी स्वतःच करत आहे ब्लॉगिंग. आजकाल माझ्यामध्ये किडे आहे ना ब्लॉगिंग करायचे, म्हणून ते करते कधी कधी चालत चालत. लोक मला असेच पागल समजतात, आय डोंट नो वाय. प्रत्येकजण सक्सेसफुल व्हायच्या पहिले लोकांना पागलच वाटतो. जस्ट एक्झाम्पल मी पण आहे बरं का. त्यानंतर मग सुमेधचे पप्पा सांगत होते हे किचन आहे, इथे एक मंदिर राहणार, इथे हे राहणार, इथे एक सिंगल टॉयलेट राहणार, असं तसं यांचं कॉन्व्हर्सेशन सुरू होतं, जे माझ्या मत्त्याच्या वरती चाललं होतं. मला जे माहिती होतं ते माझ्या डोक्यात ऑलरेडी फीड होऊन आहे, पण तरी पण यांचं सांगणं होतं. साहिल पण आपले आयडियाज सुचवत होता की इथे असा गॅसवट्टा करायला पाहिजे तिथे. मला पण त्याचं पण प्लॅन खूप आवडले. आपण ते कंटिन्यू करूया, पहिले बनवू तर देऊया. आज तर फक्त नुकता पहिला स्लॅब पडला आहे, आपल्या याच्यावर अजून 2 आणि तिसरा स्लॅब पडायला वेळ आहे बरं का. तरी पण आपल्याला आयडिया गायडन्स ज्यांच्याकडून मिळतं ते आपण घेतो, एवढं 100% परफेक्ट आहे. आईला आणि सुमेधच्या पप्पाला त्याचे पण आयडियाज खूप आवडले आणि त्यांचे आयडिया त्यांना खूप आवडले. म्हणजे सगळ्यांचे आयडियाज आवडले आणि सगळेजण ते कंटिन्यू करणार आहे बरं का. असं दिसतं दुरून घर आमचं खूप मेहनतीने घेतलं आहे. प्रत्येकाला माहिती आहे याच्यामागं खूप संघर्ष आणि मेहनत आहे. मी प्रत्येकालाच म्हणते परिस्थिती बदलता येते जर का तुमचं खरंच शिक्षणामध्ये तुम्ही हुशार असाल. आणि म्हणता ना, खोटी गोष्ट नाही आहे की शिक्षण हे वाघिणीचं दूध असतं, हे 100% खरं आहे बरं का. त्यानंतर ह्या लोकांची मेहनत पाहून मला वाटत होतं खरंच हे किती कष्ट करतात ना, यांना किती कष्ट आहे आणि किती हार्डवर्कनी हे सगळं करतात. ते एवढं लोड करणं, ओढणं आणि त्यात प्रॉपर सगळं टाकणं आणि ते बल्ल्या लावणं खरंच डोक्याचं काम आहे बरं का. याच्यासाठी पण एक वेगळं एज्युकेशन आहे जे आपण नाही करू शकत. एज्युकेशन करणारे सुद्धा जे सिव्हिल इंजिनियर आहे कोणी आहे ते सगळे हे माल नाही टाकू शकत जे ते लोक एवढ्या मेहनतीने करतात. आणि ॲक्च्युली तुम्हाला सांगायचं म्हणलं तर हे लोक महाराष्ट्रातले पण नव्हते, हे वेगळीच लँग्वेज बोलत होते. कोणी म्हणतं तर झारखंडचे, कोणी म्हणतं बिहारचे नव्हतेच. पण मी सांगते ना तुम्हाला, यांची मेहनत पाहून मला असं वाटलं की खरंच यांना जेवण केलेलं पचतं. याची बॉडी पाहून यांचं वे ऑफ टॉकिंग वेगळं होतं, कॉन्फिडंट लेवल नेक्स्ट लेवल होता. एवढा तर माझ्यासारख्या व्यक्तीमध्ये पण नाही राहत बरं का. त्यानंतर ज्या महिला एवढ्या पोटेन्शियलनी काम करत होताना, मी म्हणते ना कधी कधी की खरंच काम करायची लाज नाही आहे. हा महिला प्रूफ करून दाखवत होत्या त्या गोष्टी. पट्ट पाईप उचलले यार त्यांनी, एवढे मोठे लोह्याचे. मला माझे बाबा म्हणते की स्नेहा तू ट्राय कर, तुला काहीतरी बेनिफिट मिळेल. मी म्हटलं अचक्की उचक्की मी घेऊन तर जाणार,
पण मला नाही वाटत बाबा की मी 2 दिवस मग उठणार. हे घर मी जे तुम्हाला दाखवत आहे इथे स्टाईल नव्हती, इथे गॅसवट्टा नव्हता, हे असंच होतं प्लास्टर आणि खाली फ्लोरिंग. अशा रूममध्ये आमचे सुमेचे पप्पा राहिले, नाचते. त्यांनी स्वप्नातलं घर स्वतः उभं केलं आहे. नंतर नाश्त्याचा टाईम आला होता, सुमेचे पप्पा बाहेर गेले. त्यांनी नाश्त्यामध्ये कचोरी, लाड्डू आणि सेवचुड्याचे पॅकेट घेऊन आले होते आणि त्यासोबत पेढा. तर हे सगळं मी त्या जे 25 लोक आमच्या कामावर होते त्या 25 लोकांना सर्व करत होती. मी म्हटलं साईला चला मी ब्लॉग टाकते त्यासाठी एक व्हिडिओ घेऊन घे. तो बोलला हे पण व्हिडिओ टाकायला लागेल दीदी. मी म्हटलं हो बाबा टाकावं लागतं, लोकांना कसं कळणार की आपण ब्लॉगिंग करतो म्हणून. त्यानंतर बिचाऱ्यांनी त्यांनी कसा बसा माझा व्हिडिओ घेतला आणि खरं तर मी सांगते ना सगळे लोक सपोर्टिंग होते. पहिल्यांदा आम्हाला खुर्च्या नाही मिळाला, नंतर आम्हाला अख्खीच्या अख्खी खाट मिळाली बरं का. नंतर ह्या मुडुल्यासोबत भेटणं झालं. बघा 4 महिन्याचा आहे पण टाटा बघा किती आहे. हा आमच्या सुमेच्या पप्पाच्या मित्राचा मुलगा. आणि मी याला म्हटलं की तुम्हाला मोती येई म्हण, पण त्यांनी मला मोती येई नाही म्हणलं, फक्त लुक दिले आहे छोटे छोटे डोळ्यांनी आणि छोटे छोटे क्यूटशा डोळ्यांनी. बघतोय की ही व्यक्ती मला मोठी मन म्हणते, खरंच मी हिला मोठी आहे म्हणून. म्हटलं मन रे बाबा मन नाही म्हणला, जाऊ द्या काय करता. पण मी त्याचा लाड खूप केले बरं का. नंतर मग आम्ही अमरावतीच्या बाहेर निघालो आणि आमचं जे गोष्ट आम्हाला वारंवार आवडते तर आम्ही तिथे डबल जातो अशासारखी गोष्ट आहे बरं का. चांदूर रेल्वे या ठिकाणी गणराय एक रेस्टॉरंट आहे, हॉटेल टाईप, हॉटेलच म्हणता येईल बरं का. तिथे जाऊन आम्ही जेवण करायचा प्लॅन केला होता. जाताना अमरावतीला बाय म्हणत आहोत, लवकरच आम्ही इथचे रहिवाशी होणार आहोत. हे पण त्या अमरावतीला नेहमी जाता येता सांगतो बरं का. हे वेडेपणाच नाही का. बरं नंतर मग हॉटेलमध्ये आल्यानंतर काय केलं, बसलो. यावेळेस जरा थोडासा एक्सपेरिमेंट खराबच होता बरं का. म्हणजे ज्या व्यक्तीला नेलं तो व्यक्ती 5 स्टारमध्ये जेवण करणार आहे, त्याला असं वाटत होतं की इथची पण सुख सुविधा तशीच असं, पण हे गावातले हॉटेल आहे. आणि त्याच टायमाला एवढे लेंदी वेटर आले होते की काय सांगू. यावेळेस तर आम्ही पण चक्क इरिटेट झालो होतो, कारण की काय म्हणतो आपण जेवण येण्यासाठी वेट, बॉटल्स आणण्यासाठी वेट, म्हणजे चक्क वेटच करावं लागलं. म्हणजे यावेळेसचा आमचा एक्सपिरियन्स खराब होता. आणि ते अशा वेळेस की जेव्हा आम्ही पाहुणा आमच्यासोबत नेला आहे, खरंच बेकार वाटलं त्याच टायमाला. तरी पण आमच्या इच्छांचं मन खूप सॉफ्ट कॉर्नर आहे. बिलकुल म्हणजे आचाकाची न करता त्याला टिप देताना कंजूसी नाही केली. आणि आमच्या भावाला तेच वाटलं की एवढा त्यांनी आपल्यासोबत रूड बिहेव केला आणि जिजानीने पॉझिटिव्ह वागला आणि घरी जाऊन त्याचं कौतुकसुद्धा केलं मम्मी पप्पासमोर. तेच तर त्याची खासियत आहे, जो समोर बोलून नाही दाखवतो मागं कौतुक करायला विसरत नाही बरं का. बरं त्यानंतर मग प्लेट्समध्ये आले होते पापड स्टार्टर म्हणून आले. त्यानंतर मंचुरियन खाल्ले, ड्राय मंचुरियन. पनीर चिल्ली ऑर्डर केलं नाही या पण टायमाला, असू द्या नेक्स्ट टाईम नक्की करूया. गेलो तर. त्यानंतर मग जेवणामध्ये होतं पनीर आणि पनीर. बस पनीरच असते यार, त्याच्यानंतर कुठली भाजी असते बाहेर गेल्यावर खाण्यासाठी. मग ते सर्व केलं आणि फास्टमध्ये जेवण केलं. दाल खिचडी इज अ बेस्ट ऑप्शन. आणि त्या दाल खिचडीमध्ये त्यांनी पनीर पण टाकलं. हे मी माझ्या भावाला काय म्हणत होते आय डोंट नो. मी म्हटलं माझं शूट करतं, त्यांनी असा केला. बरं छान दिसतंय ना मी, नक्की कमेंट बॉक्समध्ये सुचवा बरं का. आमची आईचं खाणं थोडं वेगळं होतं, प्लीज इग्नोर करा. पण ते क्यूट होते. आणि मी त्यांना म्हणते की आई थोडंसं पुन्हा घ्या, मीठ घ्या, हे घ्या ते घ्या. आई म्हणते नको असू दे, माझ्या प्लेटमध्ये ऑलरेडी आहे. सर्व करायला मी नंबर 1 आहे बरं का. मीठ तर मी हमखास करते. सुमेच्या पप्पाला म्हटलं कसं झालं, सुमेच्या पप्पा म्हणजे मला धकत नाही. म्हटलं प्लीज असं नका बघू, सगळेजण फुल आहे बरं का. तर ते बोलले अरे यार खरंच नाही जाते. तर मग मी आणि आईने शेवटीला त्यांची खिचडी त्यांच्या प्लेटमध्ये. त्यासोबतच मग आमचा कळंबवरून येण्याचा दुसऱ्या दिवसाचा प्रवास, जेव्हा मी कार चालवली, म्हणून मी तुम्हाला हा व्हिडिओ दाखवत आहे. बघा थोडेसे. हे झाल्यानंतर चांगली मी गाडी बाहेर काढली चांगली आणि सगळं चालवलं. आणि एका ठिकाणी मी पुन्हा पहिला गेअर घेतला चुकून, तर त्यासाठी माझ्या घरच्यांनी मला रागवलं. ते नेहमीच करतात आणि त्यांनी करायला पाहिजे, कारण की मी मिस्टेक खूप करतो. काय माहीत आम्ही बायका लई लेंदी आहो, लवकर काही शिकत नाही असं मला वाटते माझ्या बाबतीत. प्रत्येक बाबतीत नाही, मी माझी गोष्ट करते. प्रत्येक महिलेने ते आपल्या मनाला लावू नये, पहिलेच सांगते मी आहे. कारण की यार आपण चालवतोच किती, महिन्यातून किंवा 2 महिन्यातून 4-5 किलोमीटर कार चालवून आणि त्यातही आपण 100% बरोबर चालवू, ही अपेक्षा करणं समोरच्या व्यक्तीने चुकीचं आहे. असो नाही आहे चुकीचं, मी चालवायला पाहिजे आणि सुधरवायला पाहिजे माझी ड्रायव्हिंग. चला तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि कसा वाटला प्लीज कमेंट बॉक्समध्ये सुचवा. लय कंजूस आहे तुम्ही, पाहून घेता आणि प्लीज काहीच सुचवत नाही की नाही बा हो चांगला वाटला, हा पॉईंट चांगला वाटला, तो पण सांगायला पाहिजे. बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.